धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी, तर ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेन्नानीला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। कल्पना खरातचे वकील गैरहजर असल्याने अटकपूर्व जामिनावर 16 तारखेला सुनावणी। कल्पना खरात पुन्हा दाखल झाल्यापासून फरार। प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस। समता पतसंस्थेतल्या खात्यांबद्दल होणार चौकशी। पुढच्या 5 दिवसात जबाब देण्यासाठी हजर राहण्याची सूचना। बीडच्या मस्साजोगमध्ये दिवंगत सरपंच देशमुखांच्या घरी चोरी। धनंजय देशमुखांसह सर्व सदस्य झोपलेले असताना मध्यरात्री घरफोडी। गावात आणखी ठिकाणी घरफोडी झाल्याचाही प्रकार उघड। सोलापूरमध्ये गर्भवती महिलेला HIV चुकीचा अहवाल दिल्यानं संसार उद्ध्वस्त। आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार। महिलेकडनं न्यायाची मागणी। आणि मुंबईच्या वांद्रे परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली। ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया। सराफ बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ। सोन्याच्या दरामध्ये 1000 रुपयांनी, चांदीच्या दरामध्ये 5000ची वाढ। युद्धविरामाच्या घोषणेनंतर सलग तिसऱ्या दिवशी दर वाढले। नमस्कार, मी मृगा। महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेऊया। नाशिक महिला पोलिसांनी वेषांतर केलं आणि मल्टीनॅशनल कंपनीला त्यातला धर्मांतर आणि गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीला आणला। 40 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासून पाहिले, पुरावे गोळा केले आणि त्यानंतर ही कारवाई झाली आहे। विविध स्तरातनं नाशिक पोलिसांचं आता कौतुक होत आहे। तर पोलिसांनी भोंदू खरातबाबत तब्बल 160 डिजिटल पुरावे जमा केलेत आणि या पुराव्यांसाठी कोडवर्डचा वापर ते करतायत। खरातच्या प्रत्येक काळ्या कारनाम्यासाठी वेगळा कोडवर्ड पोलिसांनी वापरलाय। राजकीय बातमी आहे। शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची ठाण्यामध्ये एक गुप्त बैठक झाली अशी चर्चा आहे। बैठकीमध्ये काही नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते, तर श्रीकांत शिंदे सुद्धा उपस्थित होते अशी माहिती मिळते। मात्र या गुप्त बैठकीवरनं दोन्ही गटांनी आता कानावर हात ठेवलेत। तर राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी समोरून विचारलं गेलं तर प्रचारात सहभागी व्हायला तयार आहोत असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलंय। तेव्हा बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बातमी नाशिकमध्ये एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कॉर्पोरेट जिहादचा पोलिसांनी अत्यंत धाडसी आणि गोपनीय पद्धतीनं पर्दाफाश केला। धर्मांतराचं रॅकेट उघडकीस आणलं आणि ह्याच्यामध्ये महिला पोलिसांची मोठी आणि महत्त्वाची भूमिका होती। पोलिसांनी कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेशात जाऊन भक्कम पुरावे गोळा केले आणि आरोपींना गजाआड केलं। रॅकेटचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या मोहिमेसाठी पोलीस उपायुक्ता मोनिका राऊत यांची निवड केली। मोनिका राऊत यांच्यासोबत केवळ 3 महिला अधिकारी आणि मोजक्या कर्मचाऱ्यांची एक विशेष टीम तयार केली गेली। तपासामध्ये 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले गेले। आरोपी महिलांशी जाणीवपूर्वक जवळीक साधायचा प्रयत्न करतायत असे संतापजनक प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। पोलिसांनी सुद्धा पीडित तरुणींना विश्वासात घेतलं, त्यामुळे रॅकेट चालवणारे गजाआड झाले। या धर्मांतर रॅकेटचा उलगडा कसा झाला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। या पीडित तरुणीच्या वर्तणुकीमध्ये बदल झाला होता। त्याचबरोबर या पीडितेनं अगदी महिनाभर उपवास ठेवले होते। पीडितेचा हिंदू मैत्रिणींसोबत जेवायला नकार त्या पीडितेने दिला आणि पीडितेनं लिपस्टिक वापरणंही थांबवलं होतं। पीडितेच्या कुटुंबियांचा संशय त्याच्यामुळे बळावला। या पीडित तरुणीच्या आईची पोलिसात तिनं धाव घेतली आणि तक्रार नोंदवली। पोलिसांच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधला असता 4 महिला पोलिसांची याच कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून त्यांनी एंट्री घेतली। त्यांच्यासोबत 3 पुरुष पोलीस कर्मचारी सुद्धा दाखल झाले होते। कर्मचाऱ्यांच्या वेशातल्या पोलिसांचा वॉच या महिलांवर आणि त्या प्रकरणावर होता।
ऑफिसमधल्या विविध ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले गेले। आरोपीच्या हालचालींवर त्या पोलिसांचं लक्ष कायम होतं। कंपनीमधले 40 सीसीटीव्ही त्यांचे फुटेज तपासलं। आरोपींचा पीडितांशी लगट आणि स्पर्श करायचा प्रयत्न सुद्धा या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिला। मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं, म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही। आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही। त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता बातमी आहे भोंदू अशोक खरातच्या गुन्ह्यांची उकल। त्या प्रयत्नामध्ये SIT कडनं काय केलं जातंय? आतापर्यंत पोलिसांनी तब्बल 160 डिजिटल पुरावे जमा केलेले आहेत। त्यात पेन ड्राईव्ह आणि लॅपटॉपचाही समावेश आहे। खरातनं केलेल्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत आणि त्याला पोलिसांनी कोडवड दिले। खटल्याच्या वेळी हे पुरावे खरात विरोधात सादर केले जातील। खरातच्या अत्याचाराला पोलिसांनी कोडवड दिलाय। पाहुयात नेमकं पोलिसांनी नेमकी कोडवड काय दिलीत। तर आता या पोलिसांनी या पुराव्यांसाठी कोडवडचा वापर केलाय। अत्याचाराच्या फोल्डरला एक कोडवड, ए फोल्डरमध्ये अत्याचाराचे सगळे व्हिडिओ आहेत आणि चॅट्स। A, B, C आणि D नावाचं फोल्डर आहे। B, C आणि D फोल्डरमध्ये नेमकं काय आहे तर एक लॅपटॉप जप्त आहे। त्यात 160 GB डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागलेत। 32 GB क्षमतेचे 3 पेन ड्राईव्ह जप्त केलेत। या 3 पेन ड्राईव्हमध्ये 19 फोल्डरमध्ये डेटा आहे। तो 64 GB क्षमतेचे OTG पेन ड्राईव्हमध्ये हा सुद्धा जप्त केलेला आहे। हा काही छोटा प्रकार नाही, हा अतिशय गंभीर प्रकार। हा दोन्ही प्रकार फक्त वेगवेगळे आहेत। इकडे धर्मांतर चाललेलं आहे आणि इकडे हे धर्मगुरू म्हणून हे महाराज काय काय प्रयोग करतायत। आणि आपणही दाखवलेलं आहे की जवळपास 160 त्या संदर्भामध्ये त्या समोर आलेल्या आहेत। त्या सर्वात चौकशी सुरू आहे, अजून काही हे समोर आलेलं नाही, पण आपणच त्या ठिकाणी दाखवतात। म्हणून मला असं वाटतं की हा विषयही अतिशय गंभीर आहे। मला वाटतं अशा भोंदू लोकांचा इतका कडक बंदोबस्त झाला पाहिजे की पुढे कोणी अशी हिंमत करता कामा नये, कोणी असे प्रकारच करता कामा नये, अशा पद्धतीने त्यांना शिक्षाही झाली पाहिजे। राज्यामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं असं चर्चा रंगू लागलेल्या आहेत। ठाकरेंचे 8 खासदार आणि एकनाथ शिंदेंची ठाण्यामध्ये बैठक झाली अशी बातमी एका वृत्तपत्रानं छापली आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ झाली। बुधवारी 8 एप्रिलच्या रात्री ठाण्याच्या एका नामांकित कंपनीमध्ये जवळपास 3 ते 4 तास ही बैठक सुरू होती असं या वृत्तपत्राचं म्हणणं आहे। राज्यात ठाकरेंची सेना पुन्हा फुटणार अशा चर्चांना उधाण आलं। अरविंद सावंतांनी सगळी चर्चा आता फेटाळली आहे, तर दुसरीकडे शिवसेनेनं मात्र ठाकरेंच्या पक्षातून या बैठकीच्या बातम्या पेरल्या जात आहेत असा दावा केलाय आणि त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा 2019 मध्ये झालेल्या राजकीय भूकंपाची पुनरावृत्ती होणार का अशी चर्चा होऊ लागली आहे।